जय शिवराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की मी तुम्हाला सांगणार आहे जसं की बरेचसे जण मला कमेंट्स आले व्हॉट्सअप हॅक होत आहे आणि व्हॉट्सअप हॅक होण्यापासून वाचण्यासाठी कोणकोणत्या सेटिंग्स केल्या पाहिजे, कोणत्या सेटिंग्स ऑन केल्या आहेत, याने की तुमचं व्हॉट्सअप आहे ते पूर्णपणे सेफ राहू शकतं। सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आणि एकदम छोटा व्हिडिओ आहे आणि इम्पॉर्टंट मी सेटिंग्स घेतल्या आणि याच्यात पार्ट 2 पण नक्की करणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि कोणत्या सेटिंग्स आहेत ते सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिली मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचं व्हॉट्सअप असेल ते अपडेट्स करून घेत जावं, कारण की अपडेट्स केल्याने कसं होतं की नवीन ऑप्शन्स जे काही अपडेट्स आले ते सगळे तुम्हाला भेटून जातात। मेन गोष्ट ही असते की अपडेट्स तुम्ही करत नाही। दुसरी मेन गोष्ट ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप असेल तर तुम्हाला ओपन करून घ्यायचं। ओके, ओपन केल्यानंतर पहिली तर गोष्ट तुम्हाला करायचं, सगळ्यात पहिले माहिती करून घ्यायचं जे की हे व्हॉट्सअप आहे, हे व्हॉट्सअप माझं हॅक झालेलं आहे की नाही ते चेक करायचं। चेक कसं करायचं, हे थ्री लाईनवर क्लिक करायचं, लिंक डिव्हाइसवर क्लिक करून येथून तुम्ही माहिती करून घेऊ शकता की येथून आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचं डिव्हाइस लिंक आहे का, हे बेसिकली मी प्रत्येकाचं सांगितलं आहे। ओके, येथून सुद्धा तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक आहे का नाही तुम्ही माहिती करून देऊ शकता। जर हॅक असेल तर त्यावर क्लिक करायचं आणि लॉग आउट करून घ्यायचं, म्हणजे की त्या डिव्हाइसमध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली लॉग आउट होणार आहे। दुसरी मेन गोष्ट, आता इथून पुढे तुम्हाला मी सांगते इम्पॉर्टंट जी काही असतील सेटिंग्स कुठल्या आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तिथे थ्री लाईनवर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं आणि इथे अकाउंट्सवर क्लिक करून घ्यायचा आणि येथून तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं, सिक्युरिटी नोटिफिकेशनचा ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करून तुम्हाला फक्त येथून जी की ह्या ऑप्शनला की ऑन करून घ्यायचं आहे। ओके, जसं की तुमचं जी की व्हॉट्सअप असेल ते कोणी छेडछाणी करायचा प्रयत्न केला किंवा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला व्हॉट्सअपवर लगेच नोटिफिकेशन आहे, सिक्युरिटी नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे की या व्यक्तीने तुमचं व्हॉट्सअप आहे लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्हाला लगेच समजणार आहे की कोणीतरी आपलं व्हॉट्सअप आहे लॉग इन करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तुम्ही लगेच आहे तो पासवर्ड किंवा तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन ह्या गोष्टी सगळ्या ऑन करू शकता, ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। ओके, त्यासाठी सगळ्यात पहिले तर हे सेटिंग तुम्हाला ऑन करून घ्यायचं, स्क्रीनवर तुम्हाला सुद्धा दिसत असेल। थोडंसं ब्राईटनेस टू वाढवून घेतो। ओके, जी की पहिले सेटिंग आहे तुम्हाला लगेच इथे समजून जाईल, हे सेटिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यामुळे याला ऑनच करून घ्या। दुसरं जी की सेटिंग आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, जसं की दुसऱ्या सेटिंगमध्ये काय करायचं, 2 स्टेप व्हेरिफिकेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे, हे तू प्रत्येकानं ऑन केलं पाहिजे। ज्यावेळेस तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन असते ना, कोणी जर तुमचं व्हॉट्सअप हॅक जरी केलं तरी सुद्धा तो आज जसं की लॉग इन केलं सगळी प्रोसेस केली तरी सुद्धा तो मेसेज वाचू शकत नाही, काही सुद्धा करू शकत नाही जोपर्यंत 2 स्टेप व्हेरिफिकेशन लागलेलं असतं। ज्यावेळेस आपण एखादा पिन क्रिएट केला असतो, इथे म्हणजे चेंज पिनवर क्लिक करून येथे एक तुम्हाला पिन क्रिएट करायला लागतो, जो की तुमचा असतो भविष्यात। इथे जो पिन तुम्ही टाकला असतो हा पिन तुम्हाला टाकायचा आहे आणि जेव्हा केव्हा ते समजा एखाद्याने व्हॉट्सअप हॅक केलं आहे, त्या हॅकरला जोपर्यंत तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा पिन माहीत होत नाही तोपर्यंत तो व्हॉट्सअप यूजच करू शकत नाही। त्यामुळे 2 स्टेप व्हेरिफिकेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि हे प्रत्येकानं ऑन केलंच पाहिजे। हे झालं आपलं दुसरं। आणि तिसरं जे तुम्हाला मेन गोष्ट तुम्हाला सांगणार, जसं की काय करायचं, जसं की तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आहे, पासकीचा एक ऑप्शन आहे, बघू पासकी क्रिएट करून ठेवायची आहे। काय कंडिशनमध्ये कसं होतं, आपल्याला जी की व्हॉट्सअपचा म्हणा चॅट बॅकअप घेताना तुम्हाला माहिती आहे तिथं पासवर्ड म्हणा ह्या जर गोष्टी लक्षात नसतील तर पासकी क्रिएट असेल तर त्याला तुम्हाला तिथे सपोर्ट होऊ शकेल। पासकीवर कसं आहे सेपरेट मी व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे ते पासकीचे डिटेल्समध्ये त्यात मी व्हिडिओ सांगणार। मोरली गोष्ट तुम्ही काय करू शकता, अशा बऱ्याचशा सेटिंग सुद्धा आहेत ज्यामुळे मी कव्हर एका व्हिडिओमध्ये करू शकत नाही, यासाठी दुसरा व्हिडिओ नक्की बनणार। दुसरी गोष्ट, प्रायव्हसीवर जाऊन तुम्ही येथून काय करू शकता, जसं की आता बघू शकता इथे प्रायव्हसी चेकिंगवर क्लिक करून येथून जी काही सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही चेक करू शकता, जसं की इथून तुमचं काही गोष्टी आहेत सगळ्या बेसिक गोष्टी असतात त्या चेक करू शकता। हे एवढं इम्पॉर्टंट नाही। दुसरी गोष्ट असेल, चॅटवर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली गेल्यानंतर येथून जी काही आहे महत्त्वाची गोष्ट काय असते, ज्यावेळेस बघू शकता इंटू इम्प्रेशनचा एक ऑप्शन आहे, बघू शकता इथून तुम्हाला दिसत आणि इथे चॅट बॅकअपचा। ओके, जसं की समजा काय असतं की आता समजा मी जसं की चॅट बॅकअपवर क्लिक केलं, इथून जी की असते चॅट मी बॅकअप कोणत्या जीमेल आयडीवर होते हे सगळ्यात पहिले तर माहिती करून घ्यायचं, हे सेटिंग पाहून घ्यायचं आहे। इथे जीमेल आयडी दिसेल, जर तुमच्या व्यतिरिक्त दुसरी कोणाची जीमेल आयडी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिथून जीमेल आयडी ते तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे, कारण की तो व्यक्ती जर तुम्ही इथून चॅट जी काही असेल चॅट बॅकअप घेतल्यानंतर त्या जीमेल आयडीवर जाणार आहे, ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे। ओके, दुसरी गोष्ट आहे की इथे जसं की प्रायव्हसीमध्येच असते, जसं की आता तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर ॲडव्हान्सवर तुम्हाला क्लिक करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। ओके, इथून IP ॲड्रेस सुद्धा येते, तुम्ही इथून सगळ्या ह्या गोष्टी आहेत तुम्हाला ऑन करून घ्यायच्या आहेत, कारण की ह्या बेसिक गोष्टी आहेत। सगळ्यात पहिले तर जी काही अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला सारखा जर मेसेज करत असेल, जरी सेटिंग ऑन असेल तर तो करू शकत नाही। दुसरी गोष्ट आहे, व्हिडिओ किंवा काही सेंड केल्यानंतर IP ॲड्रेस आपला खाली जातो, तर हे सेटिंगला ऑन करून घ्यायचं आहे, दोन्ही पण सेटिंग, त्याने तुमचं काही सुद्धा जी की IP ॲड्रेस असतो तो सेफ राहणार आहे। ह्या बेसिक गोष्टी आहेत। आणि त्यानंतर प्रायव्हसी चेकिंगवर गेल्यानंतर इथून ह्या गोष्टी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येक गोष्ट याच्यावर क्लिक करून तुम्ही इथून जी की आहे ते चेक करू शकता। आणि ज्या बाकीच्या सेटिंग्स आहेत याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की आणणार आहे आणि इम्पॉर्टंट ज्या सेटिंग्स तुम्हाला 2 सांगितल्या आहेत त्या तर तुम्हाला परफेक्ट सगळ्यात पहिल्याच तुम्हाला करून घ्यायचं। 2 स्टेप व्हेरिफिकेशन, सिक्युरिटी नोटिफिकेशन ह्या दोघी मेन गोष्टी आहेत, हे सुद्धा
सुद्धा तुम्हाला करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरी की ते चॅटमध्ये सुद्धा तुम्ही इथून जे गोष्टी असतील ते सुद्धा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ते प्रायव्हसीमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा काय काय तुम्हाला इथून भेटू शकतात, जसं की ॲडव्हान्सवर जर क्लिक केलं तर ह्या सेटिंग्स तुम्हाला ऑन करून घ्यायच्या आहे। प्रायव्हसी चेकिंगवर तुम्ही चेक करू शकता। आणि दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते थोडंसं चेंज झालं आहे आता सध्या, याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ येतो नेक्स्ट पार्ट म्हणजे पार्ट 2 नक्की करणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या काही मी सेटिंग्स आहेत हे इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत त्यामुळे नक्की ऑन करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।